भिवंडी तालुका के वड़घर में शिव शंकर मंदिर पर अखंड हरिनाम सप्ताह का भव्य आयोजन वड़घर ग्रामस्थ मंडल व सर्व महिला मंडलों द्वारा दिनांक 17 अगस्त 2026 से 24 अगस्त 2026 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरि पाठ, काले का कीर्तन, महाप्रसाद, पालखी सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। तुम्हाला आता आपण हे सगळे समजत येते ही आजच्या काळची नाही काही ही पृथ्वी जेव्हा देवाने निर्माण केली ना तीच स्वातंत्र्य आणलं कधी आणि कधी आम्ही माणसं पण बनलो पण तेव्हा पण आम्ही भजन नाही केलं हा निर्माण झालाय सप्ताह करणं सप्ताह कारकी इथला मी बोलत नाही का होता आणि जे कीर्तन करायला येतात ना ते पण बरोबर ज्याचा त्या तुम्ही त्याचं नामस्मरण करा। आता आपण जे काही 10 ते 12 करतो ना याच्यात उद्धार नाही उद्धाराचं काम नाहीये ही जी सेवा आहे ना ही उद्धाराच्या कामाची नाही ही बरं का एकामेकाच्या भिडीत आपण आलेलो असं आहे। आज जर काही मंडळी माझ्या ओळखीची आहेत आणि ती जर आली नाही आज बरं का तर मला जर भेटला तर तो सांगतो तुम्ही आले ना मी बोललो तर तो सांगतो जाऊ दे ना ते पण तिथं मग यायला पाहिजे ना कारण मग आपल्या सत्यात पण कोण येईल म्हणजे सत्यात येण्यासारखी आहे उद्धारासाठी नाही तो आला कशासाठी आला तो आपल्या पण सत्याला यायला पाहिजे स्वीकारत्या करून काय होणार आहे बाबा बरं का मन लावून ऐकायचं आणि मग ऐकायचं माणसाने तमाखू खाऊ नये संध्या काम क्रोध द्वंद्व दुःख नाही जन्म मरण निषेध असं वैकुंठ लोक नांदत ते आपलं घर आहे खाजगी घर स्वतःच घर हक्काचं घर ते आहे ही सगळी टेम्पररी घर आहेत आपली जायला लागेल किती चांगला बंगला बांधून राहतो इथं सांगू शकतो थोडा म्हणून आपल्या घरी जायचं आहे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत म्हणून आपल्याला एक काम करायला लागेल काय करायला लागेल येते 7 ते 9 7 ते 8 नाही याच्यात नाही राहणार बापरे कामा जगडी अशी आपली आई बोलते तुम्हाला माझ्या वैकुंठाला यायचं आहे ना मग तुम्हाला एक करायला लागेल नाव घेताना इथून ते गेलं पाहिजे जसं पंढरपूरला गाडी निघाली ना भिवंडीतून गाडी निघाली पंढरपूरला त्याच्यावर बोर्ड असतो बरं का भिवंडी ते नाही भिवंडी वाया आळंदी पंढरपूर वाया म्हणजे याचा अर्थ असा आहे की भिवंडीतून निघालेली गाडी जाईल पंढरपूरला आपण ते आळंदी घेऊन जाईल त्याप्रमाणे इथून भिवंडीतून निघाली तोंडातून निघाली मनाची गाडी केली पाहिजे मनातून आपण जर सेवा करत असू तर इंद्रिय आधी बरोबर चालतील पण नसते तरी चालतील इंद्रियांना काही घेणं देणं नाही आपण जे आरती वगैरे करतो देवाला फुलं वाहतो पण देतो सगळं काय करतो ना मन नसेल तर याचा फायदा काहीच नव्हणार त्याच्यामध्ये मन लागतं मन
मोदीने पण सांगितलं माझ्याच्याने येणार नाही. त्याच्यानंतर मग इंद्राकडे गेला. इंद्राने पण सांगितलं की माझ्याच्याने पण नाही होणार. आमच्या भोलेनाथाकडे गेलं. भोलेनाथाने सांगितलं बाबा नाही ते आमचा तो चक्र आहे तो आम्ही नाही निवारण करू शकतो. मग नारदाकडे गेला. नारद भेटले म्हणजे आता तुम्ही काहीतरी करा. म्हणजे मी कालीला करतो ना माझ्या आईक मध्ये झालं जा त्याने सोडलाय त्याला शरणागत कर. बस त्याचं शरणागत कर. भगवान दयालू आहे त्याच्या प्रकारचे. आम्ही तुम्हाला सांगू गेले ते मला माफ करा बोलतो चुकलं वाटत असं आहे. तुम्ही ज्याच्याकडे गुन्हा केला ना ज्याचा त्यांना करा त्यांना शरणागती पत्करा. मी नाही तुम्हाला निवारण करू शकत. कारण का भक्तपराधीन हा अस्वतंत्र युवती हे ब्राह्मणा मी भक्ताच्या आधी नाही. माझ्या अंबरीच्या आधी नाही. मी भक्तपराधीन अस्वतंत्र युवती बा साधू भी ग्रस्त हृदयो भक्त प्रिया. माझं हृदय जे आहे ना हे माझ्या अंबरीच्या ते गाऊ टाकलंय. मला स्वतंत्र सत्ता नाहीये त्याच्या म्हणण्याप्रमाणे होणार. मग तिकडे गेला अंबरीच्याकडे. अंबरीची जेवायला बसून ते हात नव्हता लावला. खाल्लं नव्हतं. या 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 बसा लेट झाले तुम्ही. तर लेट झाले म्हणजे किती झाले सागर वाजता 364 दिवस तो फिरत होता. 365 दिवसाचा एक वर्ष असतं ना. वर्षी रोज तो चालू होता. वर्षाने आल्यानंतर ते ताटावर बसले होते. किती अभिमान आहे आपल्या पंथाचा वारकरी पंथाचा. त्या अंबरीच्याला किती अभिमान आहे. बस नाही तर आम्ही असतो तर तिथं 5 मिनिटं पण बसलो नसतो. वर्षभर बसला होता तो. या 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 बसा बसा इतके लेट झाले. तर तुम्हाला सांगू ना त्यांची तो एक होता बरोबर. त्याच्यानंतर 7,000 शिष्य होते त्यांचे. ते आंघोळ करतात त्यांचे फोटो फोडली. एकाला म्हणतो काय पोट फुगला कसं काय झालं काही नाही तरी पण त्यांनी जेव्हा फोटो फुगवली त्यांची असताना जेवायला घालून जाऊन होणार आहे. जेवायला घालायचं असून द्यायचं. अशा लोकांना जेवायला घालायचं. दुर्योधन हे माणसं नाव ध्यानात ठेवा तुम्ही. तुम्ही दुर्योधन असेल त्याला जेवायला घालायचं. ते द्रौपदीच्या वस्त्राला हात घालतो आणि याच्याला कशाला जेवायला घालायचं. पाणी पण द्यायचं त्याला इतकं ध्यानात ठेवायचं. दुसऱ्याचं त्याने पण साडीला हात घातला होता. आणि हा सुरुवात आणि हरिभक्त बनायला त्रास देतो म्हणून याला त्याने तिथंच फोटो फुगवली त्यांची. परस्पर निघायचे साहेब राहिले ते. मग ते कसं जेवण कसा काय चला घ्यायची नाहीतर आता तो जाणून टाकील आपल्याला. हे मला बोलायचं भक्ता कारणे तेने घेतली आई. आई या शब्दाचा हट्ट घेतला आहे. आई सांगते कशाला तू हात घेतो तुझ्याकडे. नाही नाही आई मला नाही तू काही सांगू नको. माझे भक्त तिथे संकट असतील तिथे मला किती पण त्रास झाला तरी नाही असा बा. आणि म्हणून त्या भक्ताकडे गेल्यानंतर त्याने गाडी पण मागितलं तरी तो देतो. असे तिथले त्यांना कल्पने विहिता फल
कल्पनेत भरते आमागे आमची दुकानची गेली तेव्हा सांगत सांगतो वहिनीने काही मला पाठवून नाही का खायला वहिनीने काहीतरी दिलं तर माझ्या वहिनीचं फार प्रेम आहे माझ्यावर पोहे दिले होते ते पण लोकांचे आणले होते घरात नव्हते त्या दिवशी माझ्या देवाला भेटायला जायचंय तर काहीतरी पाहिजे ना म्हणून त्यांनी पोहे शेजारी पण मागितले ते पोहे दिले त्याला वाटलं तुझा देवाला वाटलं की मी कधी घेऊन देवाला ब्रह्मांडाचा राजा आहे त्याला एक जुने पोहे देऊ तरी काही ज्या स्थितीमध्ये बांधली ती पण कालीकुट होती माकडी होती तेच नाही म्हणून हिंकावून घेतली आणि तुम्हाला सांगू जसं महिन्याभर जेवलीच नाही असं असं मूठ भरले आणि आखी तोंडात टाक महिन्याभर जेवलीच नाही असं आहे आमच्या ऋषीनी मातीने जायचं तरी एकटीच दुसरी मुठ्ठी घ्यायला लागेल जेव्हा भगवान तेव्हा ते म्हणतात एकटीच खातात तेसती वस्तू आम्हाला पण द्या ना हात धरला ऋषीने माता मला विचार करतात एका मुठीच्या बदल्यामध्ये एक आय देखील कोणाला ठाऊक आणि सगळे जर झालं तर सगळा ब्रह्मांड त्याला म्हणून बस झाला आता कल्पने बदलते आमागे आमचा कौरव पांडवांचा न्याय करण्याकरता भगवान श्रीकृष्ण
बोल चालू कर म्हटलं सांग ना मला तर पण जास्त सांगितलंय पण तू सांगतो तर सांग मला असं सांगायचं तुम्हाला पुतला कोण होती मग ते नागपूरची होती मग ती तुझ्याकडे आली होती मग ते हो मग ती कशाला आली होती मला सन्मान करायला आली होती मग सणामध्ये काय होता तो दिन होता सांगतात तो मग तुम्हाला मारायला आली होती ना मग तिला तुम्ही मोक्ष कसा काय दिला तुम्हाला मारायला आलेलं राहिलं तुम्ही मोक्ष कसा काय दिला मग तुमच्याकडे मोक्षापेक्षा चांगली गोष्ट नाहीये मग तुम्ही तुमच्या आईला काय द्या जर विरोध करणाऱ्या बाईला तुम्हाला मारायला आलेल्या बाईला तुम्ही जर मोक्ष दिला तिचा उद्धार केला मग तुमच्या आईला तुम्ही काय द्या किंवा आमच्या देवाच्या डोळ्यातून आशीर्वाद व्हायला लागला भगवान बोलले की मी माझ्या आईचा जन्मजन्मी बनी राहील जन्मोजन्मी माझ्या आईची सेवा करेल अशी ती भगवान बा म्हणून आमचे ज्ञानचे मला सांगतात आपण संसार करायचा आहे ना आपण सामान्य माणसावर ना तो त्याला बरोबर घेऊन संसार करायचा त्याला बरोबर घेऊन संसार जर केला तर संसारामध्ये काही जुन्या चुकीच्या काही चांगल्या वाईट घटना असतात त्याचा आपल्याला दोष नाही लागणार आणि जर त्याला सोडून जर आपण राहिलो तर सगळी बापा आपल्या माती पडते हे आपण त्यांना ठेवायचं आहे
माझ्या आयुष्यातली सगळी कमाई याच्यात भरून ठेवलेलं एवढी वर्षी कीर्तन केली त्याच्यामध्ये महत्वाचे विचार जे आहेत ते विचार आमचे हरिभक्त सरांनी दीपक जे आहेत ना इथे दीपक आहेत ते आणि त्यांच्या पत्नी वैशाली ताई यांचं इथं परिचय झालेलं आहे 2-4 वर्षे बरं का. तर त्याने आमचे इतकी वर्षाची जी कीर्तन झाली ना त्याच्यामध्ये महत्वाचे वाक्य त्याने लिहून ठेवले बरं का. आणि माझ्याकडे ते चेक करायला पाठवले चांगले आहेत थोडंसं चुकलंय ते चेक मी केलं आणि त्यांचे पती येतात ते दीपकजी डोंगरे त्याने ते टायपिंग केले त्याचा टायपिंगचा धंदा आहे त्याने ते टायपिंग केले आणि त्यांना वाटलं की आपण हे छापावे बाबांचे विचार म्हणून त्याने ते छापले बरं का. या ग्रंथासाठी मला एका ग्रंथाची बरं का पैसे 145 रुपये लागले सगळं पण आम्ही त्याने काही मला पैसे दिले काही लोकांनी तर त्याने पैसे दिल्यामुळे मला करायचं नाही मी तो सुरुवातीपासून बोलतो बरं का. म्हणून आम्ही याची 100 रुपये किंमत ठेवले ज्याला पाहिजे असेल त्याने हिसाब घ्यावा हा ग्रंथ. शेवटचा फोटो आपल्याला सांगायचं तर भरपूर आहे पण टायमाचं आपण भान ठेवायला पाहिजे. मंडळी आलेली असं लांबून आलो ना. आणि दुसरी गोष्ट अशी 10 ते 12 10:30 कशाला ठेवता तुम्ही 10 ते 12 सुरुवात करायची 10-12ला पुढे झालंच पाहिजे असं करायचं बरं का. तेव्हा भगवंताचा अवतार झाला गोकुलामध्ये आनंदी आहे एक भगवान जीवनामध्ये आले की आनंद होत असतो. गोकुलातल्या सगळ्या लोकांना आनंद झाला बरं का. गोकुलीच्या लोकांना झाले ब्रह्मज्ञान तुम्ही जपते अशा प्रकारे गोकुलच्या लोकांना सगळ्यांना आनंद झाला. इकडे कंसाला दुःख झालं कंसाने एका पाठोपाठ एक कशा प्रकारची रात्री दाखवली त्याच्यामध्ये पूर्ण पहिली देवाला महाराज आली त्याच्यानंतर मोहम्मद भट आले अशा प्रकारच्या ठिकाणी लागते पण देवाने त्याचा मेहनत केला का बागरीचा महादेवी बालपणी अवधी जायचे छान पुढे गेली रात्रीसाठी सगळी जायचे खाली भरून टाकली आणि देव रात्री झाले चोऱ्या करायला लागले. गावाने यायला लागली
आवरी 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 आपुला काना आपुला आमच्या नाशिक सुना अशा प्रकारे गायन यायला लागली. मुली माता बोलल्या मला पण असा मी करता ती आता गाय घेऊन तू चालवला जाता गाय घेऊन चालून जायचे आणि तिथे गेल्यानंतर नेहमी एकत्रित करून खायचा त्याला काला बोलाय म्हणून काला काला या शब्दाचा अर्थ एकता 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 देवाची आणि एकता करण्यासाठी आपण या जन्मामध्ये जन्माला आलो आहोत. तेव्हा दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या. आपण आश्चर्य चांगलं ठेवायचं. आपण आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होईल असं आपण वाटायचं नाही. इतकं की करायचंय आणि त्याने आपल्याला इतकं दिलंय तर त्याची आठवण करायची नाही का. तुमच्याकडे तुमच्या गावाला शेअर कोणता आहे तो खरेदी कुठे होती हा भिवंडीला ना भिवंडीला किडनी केवढ्याला भेटते किडनी केवढ्याला भेटेल 25-20 लाख रुपये लागतात ते पण भेटेल न भेटेल नाही का. तो माणूस मरतो तो त्या देवाने त्याला फुकट पैसे काय नाही. आपण रेडी माणसं तर नाक्यावर जर आमच्याच ना नाकाचा तिथे गेल्यानंतर कोणी चहा जर गेला तर घरवालीला बोलून जातो माणसाने मला चहा दिला तो पण पिशेल नाकातला माणूस अरे चहावाल्याचं एवढं गायन करतो आणि किडनीवाल्याचं काय नाही. किडनीवाल्याचं गायन करायचं किडनीवाल्याचं कोणाचं वर्णन नाही आपण करायचं. देवाचं वर्णन करायचं. ज्ञानेश्वर
समोर घ्यावं हीच आमची इच्छा असते मंडळाची किंवा ग्रामस्थांची. या ठिकाणी अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ महाराजांना 30 ते 35 वर्ष झाले असतील की आतापर्यंत न खंड राहता या ठिकाणी सेवा होते. हे आपलं भाग्य आहे की अशा महान संतांची आपल्या भूमीला पाय लागतात, महासंतांची या ठिकाणी सेवा होते आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सर्वांना तो प्रसाद मिळतो. एवढ्यासारखा होते असा कीर्तन आहे, भोजन केल्यासारखं होते, भूक लागणार नाही असं महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितले. एक एक तुम्हाला दुधाची उपमा आणि दारूची उपमा काय सांगितले असेल. दारूमध्ये पाणी चालेलच पण दुधामध्ये पाणी टाकलं तर पाप लागेल. ही महाराजांची अनेक उदाहरणं आहेत पण सांगण्याचं तात्पर्य महान विभूती की जी आपल्याला लाभले कित्येक वर्षापासून. महाराज काय बोलले रात्री, जगन्नाथ महाराज रात्री बोलले मला जरी तुम्ही या पत्रिकेमध्ये बोलू नका. आपली डोंगरेताई आहेत त्या ठिकाणी, डोंगरे महाराज आहे आणि आपण सर्व या ठिकाणी 1 तास अगोदर महाराज आले तिथे. जवळजवळ 9:30ला महाराज मंदिरामध्ये हजर आहे. तर यावर्षी आपलं प्रवचन नाहीये आणि प्रवचन नसल्यामुळे या ठिकाणी आपण कीर्तनाला गेलो होतो पण वेळेतच पावर गेली. लाईट गेल्यानंतर अर्धा तास उशीर झाला. महाराज क्षमा याचना मागतो आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, बचत गट आपण खूप तुम्ही जसं त्या दिवशी महाराज बोलत होते की 1500 रुपये देता का, तुम्ही तर सांगते 1500 रुपये नाही, तुम्ही तर त्यावरून कितीतरी पटीने वर्गाच्या महिलांनी या ठिकाणी श्रमदान केलेलं, आपलं दान केलेलं, स्वतःचं दान केलेलं आहे. तुमचं खरोखरच मनापासून आभार. विशेष आदरणीय हरिभक्त पारायण दहीमाते महाराज, आदरणीय सुनीलजी महाराज आणि विशेष कौतुक करावं की तेजस माऊली कुठे पण ठेवा, इथे ठेवा की इथे ठेवा तरी पण गायन तोच, वाजवणं तेच, अतिशय उत्तमरित्या असा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं स्वतःचं नाव लौकिक करणारे तेजस महाराज आमचे शिवम दादा अगस्तींच्या बरोबर आलेले त्यांचे विद्यार्थी म्हणजे तेजस महाराजांचे विद्यार्थी. आपल्या सर्वांचं धन्यवाद. एसीएन केबल असो, डीजे मास्टर महेंद्र असो, मंडपाला कमलाकर आणि पाणी देणारे सगळे, स्वयंपाकी बनवणारे, सौजन्य आजचे सौजन्य आदरणीय माजी सरपंच जय जगन्नाथ पाटील, संपूर्ण ग्रामस्थांना भोजन व्यवस्था करणारे सर्व भोजन दाते, सर्व सौजन्यकार सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. पांडुरंग महाराजांना मी एकच विनंती करतो, पांडुबा एक श्रीफल इथे व्हायचे जेणेकरून आपण सर्व या पंचक्रोशीतील महाराजांना आपण श्रीफळ अर्पण केल्यासारखं होईल. एक श्रीफल इथे वाढवा.
रामकृष्ण हरी. आज आमच्या वडघर गावाचा 99 वर्ष साजर होत आहे आणि गेली कितीक वर्ष म्हणजे इंग्रजांच्या 1927-25 काळात या सप्त्याचं आयोजन केलंय. पहिलं आयोजन आमच्या गावामध्ये आमच्या पूर्वजांनी घरामध्ये केला होता आणि मग अशीच भक्ती वाढत गेली आणि मग आमच्या लोकांनी आमच्या पूर्वजांनी ठरवलं की आपल्याला एक थोडंसं मंदिर असायला हवं. ते मंदिर बांधलं. ते मंदिराचे भूमिदान आमचे सदू पाटील, दसरा सदू पाटील यांनी या मंदिराला ही भूमी दान केली आणि इथे भव्य दिव्य असं मंदिर उभं झालं. आणि आज बघता बघता 99 वर्ष पूर्ण होत आहेत. पुढच्या वर्षी 100वा वर्ष साजरा होतोय आणि त्यासाठी जय्यत तयारी याच वर्षी केलेली आहे. आता आपण पाहताय की संपूर्ण गावातले ग्रामस्थ, संपूर्ण गावातल्या महिला अतिशय उत्साहाने या कार्यक्रमामध्ये भाग घेत आहेत. आमच्या गावातमध्ये जे काही आता जेवणाचा कार्यक्रम केलाय, जय रोशन पाटील, किशोर पाटील यांनी जे आयोजन केलं त्या आयोजनामध्ये त्यांचा सहभाग जरी असला तरी गावातल्या महिलांनी जेवढं काही शक्य होईल तेवढ्या भाकरी, चपाती, भाजी जे काही असेल त्यांच्या इच्छेने दान केलं आणि हा उत्सव इतका मोठा गेला आणि पुढच्या वर्षी याचा ना भूतो ना भविष्य म्हणजे स्वर्गावली सुंदर हे उत्सव आपल्याला पाहायला भेटणार आहे. सर्व पंचक्रोशीतील तालुक्यातील आणि जिल्ह्यातील ग्रामस्थांना आमची या बाईकमध्ये आपल्याला एक या वर्षी आपल्याला आमंत्रण आहे की पुढच्या वर्षी आपण 100व्या वर्षी या सप्ताहाला आपण सर्वांनी भेट द्यावी अशी मी ग्रामस्थांकडून विनंती करतो. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी वडघर अखंड हरिनाम सप्ताह 99 वर्ष आता जेमतेम पूर्ण झाले आहेत आजच्या दिवशी आणि आम्ही या आजच्या दिवसापासून 100व्या वर्षाकडे वाटचाल केलेली आहे. ह्या 99 वर्षामध्ये बऱ्याचशा साधू संतांनी, बुवा महाराजांनी, आमच्या गावातल्या लोकांनी बरेच परिश्रम केले आहेत. पहिल्या वर्षापासून तर आतापर्यंत अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे अखंड हरिनाम असतो. नामस्मरण परमेश्वराचा गजर असतो. हा गजर चालू ठेवण्याचं काम आमच्या महाराज मंडळी म्हणजे वडघरच्या महाराज मंडळी साधू संतांनी ठेवलेलं आहे. आणि तसेच बाहेरच्या लोकांचे जर बघितले तर बऱ्याचशा या परिसरातील कालवाड, डुंगा, नवघर अनेक गाव आहेत. ह्या गावातील महाराज मंडळींनी या सप्ताहासाठी बरेचसे परिश्रम केलेले आहेत आमच्या सप्ताहासाठी वडघरच्या. आणि हा असा अखंड हरिनाम सप्ताह आजपर्यंत चालू आहे. हे पूर्वजांचे आमच्यावरती आजच्या पिढीवरती उपकार आहेत आणि हे उपकार आम्ही त्या पूर्वजांचे कधी विसरणार नाहीत. कारण ह्याच्यामध्ये मिळणारा जो आनंद असतो हा दुगणित आनंद आहे. ह्या आनंदाशिवाय दुसरा आनंद कुठं सापडत नाही असा हा आनंद आहे. येथे सर्व महिला, पुरुष सर्व श्रमदान करतात आणि हा अखंड हरिनाम सप्ताह चालवण्याचा व्यवस्थित काम करतात. आम्ही बाकीच्या सर्व गावांना कळवू इच्छितो की पुढचा 100वा वर्ष आहे. या 100व्या वर्षासाठी प्रत्येकाने आम्हाला चांगल्या पद्धतीने श्रमदान किंवा चांगली माहिती अशा पद्धतीच्या सर्व काही आम्हाला पुरवावे आणि अखंड हरिनाम सप्ताह 100वा चांगला जोरात आणि एकदम चांगल्या पद्धतीत व्हावा ही सर्वांना विनंती आहे. असा सोहळा पाहुणे मंडळींचे आम्ही आभार व्यक्त करतो. इथे बरेचसे 500-700 लोक बाहेरची पाहुणे मंडळी आले आहेत. अशीच दरवर्षी यावं आणि 100साठी अशीच जास्तीत जास्त गर्दी असावी ही पाहुण्यांनाही विनंती करतो. कृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल इवलेसे रोपे लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. वेलू नुसता गगनावर गेला नाही तर गगनाला त्यांनी गवसणी घातलेली आहे. आज ह्या सप्त्याची
आजची 99 वर्षाची ही पूर्णता प्राप्त केलेली आम्ही वडघरवासी आहोत. ज्याने रोपटं लावलं ते आयात नाहीत आणि आता शतक महोत्सवाला जे साक्षी आहेत ते सर्वच भाग्यवान आहेत की शतको महोत्सव आपणा सर्वांच्या साक्षीमध्ये होत आहे. आणि शतक महोत्सवासाठी देखील सर्वांना आमंत्रण आहे. सर्वांनी त्याच्यामध्ये सामील व्हावं. सर्वांनी अतिशय सुंदररित्या हा महोत्सव नुसता उत्सव नाही, अखंड हरिनाम सप्ताह नाही तर महोत्सव पूर्ण करावा आणि त्या शतक महोत्सवाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर व्हावी हीच या सर्व पंचक्रोशीतील भाविकांना, सज्जनांना, संत महंतांना आणि आलेल्या वैष्णवांना हीच नम्र निवेदन समजा. आमच्या वडघर गावातील अखंड हरिनाम सप्ताह हा 99 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत आणि उद्यापासून शताब्दी महोत्सवाला सुरुवात होत आहे. आज जवळजवळ 1927 साली चालू झालेला अखंड हरिनाम सप्ताह जे आमचे पूर्वज होते त्यांनी हा चालू केलेला सप्ताह आहे तो आज त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. खरोखर त्या संतांनी जेव्हा भारत देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर हे काम चालू केलं होतं. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांची आठवण आजही दररोज प्रत्येक कीर्तनाला किंवा प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची होत असते. आता येणारं जे पुढचं 100वं वर्ष आहे ते आम्ही थोडे याच्यामध्ये करणार आहोत कारण हा जवळजवळ या पंचक्रोशीतील नव्हे तर जवळजवळ या भागातील सर्वप्रथम हा पहिला सप्ताह आहे. त्याच्यामुळे हा मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे आणि हा साजरा करण्यासाठी आम्हाला या पंचक्रोशीतील लोकांची भरपूर साथ आणि मेहनत आहे. आज त्यांच्यामुळेच हा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही संपन्न करू शकतो. तरी मी तसेच आमच्या वडघर गावातील सर्व महिला मंडळ, बचत गट, सर्व नवतरुण युवक, सर्व मंडळी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. अतिशय 8 दिवस सर्वजण खूप मेहनत घेतात या कार्यक्रमासाठी आणि हा कार्यक्रम पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पार पडतात. खरोखर देवाला एकच प्रार्थना आहे का हा जो 100वा महोत्सव आहे हा महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात करायची सर्वांची इच्छा आहे आणि तो चांगला झाला सुद्धा पाहिजे. बस परमेश्वरांनी एवढी सर्वांना ताकद देवो का पुढचा 100वा शताब्दी महोत्सव आहे हा चांगल्या प्रकारे साजरा झाला पाहिजे. बस एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम मी आमचे पूर्वज यांना जिथे असतील तिथं वंदन करतो कारण त्यांच्यामुळेच आज हे आम्हाला हे दिवस पाहायला मिळालेले आहेत. कारण त्यांनी त्यावेळेस किती कष्ट केले असतील आणि कुठल्या पद्धतीने या ठिकाणी म्हणजे घरामध्ये ते सप्ताह मांडत होते. ते घरातून हळूहळू कुठेतरी मग त्यांनी मंदिरात आणला आणि त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होता आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी एवढ्या याच्यामध्ये हा सप्ताह चालू ठेवला. आणि आमच्या गावातील मी सर्वच मंडळीला असं अभिमानाने सांगतो की वडघर गाव महिला मंडळ असो, तरुण वर्ग असो किंवा वयस्कर मंडळी असो सर्व एकत्र येतात आणि या ठिकाणी जे आपला श्रमदान करतात आणि भक्तिभावाने हा उत्सव जोरामध्ये साजरा करतात. आणि 100वा वर्ष आता पुढचा वर्ष येणार आहे हा तर आणखी सर्वांनी परमेश्वरांनी ताकद द्यावी की बाबा हा 100वा वर्षासाठी आतापासून सुरुवात करायची आहे आणि त्यांच्या मनात सर्वांच्या हा 100वा वर्ष आतापासूनच चालू व्हावा हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आमचे
दादा शिवसेनेचे प्रमुख आहेत, अरुणदादा पाटील होणेगावचे, हे इथे आमच्या शब्दाला, ग्रामस्थांच्या शब्दाला, विनंतीला मान देऊन दर्शनासाठी, तसेच आमचे महाराज तर इथेच आहेत, रंगनाथ बुवा इथेच आहेत, 8 दिवस झाले, त्यांनी भरपूर योगदान दिलेलं आहे त्यांनी. तसेच सहकारी निखिल चौगुले नवगरगावचे, हे सर्व पाहुणे आमच्या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन इथे आलेले आहेत. त्याचा धन्यवाद तुमचे इथे आल्याबद्दल. आम्ही थोडा इथे 2 शब्द बोला ही नम्र विनंती करतो. वडगर गाव येथील शिवमंदिरामध्ये होणाऱ्या या सप्त्यासाठी समस्त वडगर गावच्या ग्रामस्थांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं. समस्त भिवंडी तालुक्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट अशी की या वडगर गावामध्ये गेल्या स्वातंत्र्याच्या पूर्व कालापासून अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून एकदा वडगर ग्रामस्थांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण अवभाग्य आपले की आपल्या गावामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालामध्ये इंग्रजांच्या गुलामीमध्ये असताना अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला संत महात्म्यांनी, आणि तो तुम्ही 99 वर्षापर्यंत सुरू ठेवला. आणि मला विश्वास आहे की आपण सर्व वडगर गावचे ग्रामस्थ अतिशय श्रद्धाळू आहेत आणि हा सप्ताह जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही सुरू ठेवाल अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. पुढच्या वर्षी आम्ही स्वतः येऊ कार्ड घेऊन. हो, धन्यवाद. पंढरीनाथ भगवान की जय. सुनेत अरे सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, श्रींची पालखी सकाळी पालखी इथं ते असं शिव मंदिरातून 4 वाजता निघणार आहे. बरोबर 4 वाजता पालखी निघणार आहे. आणि सर्वांना विनंती आहे की आपण शिव मंदिरामध्ये श्रींच्या पालखीला वेळेवर उपस्थित राहून पालखीचा लाभ घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय. धन्यवाद.
Thank you.